नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक चालकास लुटणारे चोरट्यांना घेतले ताब्यात। नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील पेट्रोलिंग मोबाईल यांना डायल 112 वर कॉल पाहिला। सिन्नर फाट्याच्या पुढे रोडवर रिक्षातून 4-5 इसमांनी ट्रकला अडवून त्याच्याकडील 1100 रुपये नंबरी चोरी केलेले आहेत। त्या अनुषंगाने केतन कोकाटे सिन्नर फाटा बीट मार्शल, वृंदावन गीते सिन्नर फाटा बीट मार्शल, जालिंदर बच्चे सीआर मोबाईल, मंगेश बोडके सीआर मोबाईल, महिला पोलीस अंमलदार महाराष्ट्र पोलीस शिपाई सोनवणे व महाराष्ट्र पोलीस शिपाई कविता गायकवाड नमूद ठिकाणी तात्काळ जाऊन कॉलरला कॉल केला असता तो सिन्नरकडे निघून गेला होता। तो ट्रक चालक पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास आला नाही। त्यानंतर प्राप्त कॉलच्या अनुषंगाने वरील पोलीस स्टाफ हा सदर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रिक्षातील 5 इसमांनी पुन्हा वेगळी ट्रक अडवून ट्रक चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून जखमी करून त्याच्याकडून 5000 रुपये रोख व 1000 रुपये फोनपे वरून स्कॅन करून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण करीत असताना सदर अंमलदार यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठलाग करून 2 महिला आरोपी यांना पोलीस पथकाने महिला पोलीस अंमलदार महाराष्ट्र पोलीस शिपाई अर्चना सोनवणे व महाराष्ट्र पोलीस शिपाई 510 कविता गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेतले। उर्वरित तिघे रिक्षासह पळून गेले। सदर ताब्यातील महिला यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता अधिक 3 आरोपी यांची नावे निष्पन्न झाली आहेत। त्याचा शोध सुरू आहे। सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात महिला कोमल सुरेश आळात वय 23 वर्ष, निकिता विलास आव्हाड वय 29 वर्ष अशी असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करीत आहेत। दिनांक 7 सप्टेंबर रोजी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता आमच्या डायल 112च्या सिस्टीमवरती एक कॉल आला होता। त्याच्यामध्ये सिन्नर फाट्याच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो कॉल होता। त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेसचे सीआर मोबाईलवरती आणि डायल 112च्या मोबाईलवरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे 4 अंमलदार या ठिकाणी आहेत, बच्चे, गीते, बोडके आणि कोकाटे हे 4 अंमलदार आणि सोबत 2 आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या, गायकवाड आणि सोनवणे। यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक 5 इसम त्या ठिकाणी होते। त्याच्यामधल्या 2 महिला आहेत आणि 3 पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती, कोयत्यानं मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे 5000 रुपये रोख आणि 100 रुपये त्याच्याकडून फोनपे वरून पण ट्रान्सफर करून घेतले होते। अशा पद्धतीने एकूण 6000 रुपयाचा ऐवज त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता। मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायल 112 या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे, उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो। त्या संबंधित 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचे जे 3 साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत, मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीने संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे। पुढील तपास त्याचा आमचे एपीआय सूर्यवंशी जे आहे डीबीचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीने तपास या पुढे होईल। पण ही एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल 112चे अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगाने ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे पीआय सप्पाळे साहेब, त्यांची पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः हे आमचे 4ही अंमलदार ज्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देण्यात येईल।